माझं नाव किशोर जाधव. माझ्या कंपनीचं नाव FNB प्रोसेस टेक. आम्ही जवळपास 10-12 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. आम्ही हे नवीन इन्स्ट्रुमेंट बनवलेलं आहे जे की आपल्या छोट्या शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचं आहे. खूप कमी जागेमध्ये आणि खूप कमी कॉस्टमध्ये आपण हे मशीन बनवलेलं आहे की जसं की आपल्या शेतकऱ्यांना 500 लिटर पासून ज्यांचं 2000-4000 लिटर पर्यंत ज्यांचं दूध आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर मशीन आहे. त्याच्यामध्ये बॉयलर IBT सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की बाबा बॉयलर IBT साठी माणसांना खूप म्हणजे लाकडं गॅस वगैरे या गोष्टींचा काही प्रॉब्लेम येतो ते सगळं आपण सोल्युशन याच्यामध्ये दिले आहे. बॉयलर इनबिल्ट आहे, IBT इनबिल्ट दिलेली आहे. अच्छा. बॉयलर ऍक्च्युली आपण पाश्चरायझेशन करण्यासाठी दूध गरम करण्यासाठी आपल्याला बॉयलरची गरज पडते. जसं की स्टीम बॉयलर किंवा हॉट वॉटर बॉयलर दोन्ही बॉयलर वापरायला लागतात. ते बायपास करून आपण इलेक्ट्रिक बॉयलर दिलेले आहेत. इलेक्ट्रिक बॉयलर दिलेत परंतु याच्यामध्ये इलेक्ट्रिक कन्झम्पशन एवढं कमी आहे की आपल्याला एका लिटरसाठी फक्त 20 ते 25 पैसे खर्च येणार आहे प्रोसेसिंगला. ओके. आणि IBT मध्ये जर गेलो आपण तर IBT सुद्धा याच्यामध्ये इन्स्टंट इनबिल्ट दिलेली आहे. त्याच्यामध्ये IBT म्हणजे नेमकं काय असतं? IBT म्हणजे आपण दूध जसं की पाश्चरायझेशन प्रोसेस मध्ये आपल्याला दूध गरम करायला लागतंय त्यानंतर आपण इन्स्टंट गार करतोय. तर गरम करण्यासाठी आपल्याला बॉयलरची गरज लागते आणि थंड करण्यासाठी IBT ची गरज लागते. बरोबर. तर त्याच्यासाठी आपण हे दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत छोट्या जागेमध्ये आणि कमी किमतीमध्ये. हे मशीन बनवलेलं आहे आपली पहिलीच कंपनी आहे की विदाउट बॉयलर विदाउट IBT म्हणजे इनबिल्ट देणारी आपलीच पहिली कंपनी आहे. या मशीनचं पेटंट आपल्या नावावरती आहे. अच्छा. बाकीच्या मशीन मध्ये काय होतं एक तर जागा भरपूर लागते तुम्हाला. ऑपरेटिंग साठी माणसं भरपूर लागतात. आपलं सिंगल ऑपरेटेड एक माणूस फक्त आपले मशीन चालवू शकतो. आणि प्लग अँड प्ले आपण मशीन एवढीच मशीन आहे कॉम्पॅक्ट. हे मशीन घेऊन जायचे पॉवर सप्लाय द्यायचे आपलं प्रोसेस डायरेक्ट स्टार्ट होणार. बरोबर ना पायपिंगचं प्रॉब्लेम आहे. पायपिंग करायची गरज आहे याच्यामध्ये कंडिशनिंग वगैरे बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍज अ फ्रीज सारखंच आपण फक्त घरी घेऊन जायचंय आणि प्रोसेस चालू करायची. एवढं कॉम्पॅक्ट केलेलं आणि एवढं सोपं करून ठेवलेलं आहे. सांगा आता आपण जे पनीर वगैरे बनवतो तर त्यासाठी जे दुधाचं टेम्परेचर असतं ते वेगळं असतं. बरोबर. आणि त्याचबरोबर आपण पॅकिंग करून दूध मार्केटमध्ये विकतो त्याचं टेम्परेचर वेगळं असतं. ह्या मशीन मध्ये दोन्ही पण वर्क होते का आपण? याच्यामध्ये आपण मल्टीपर्पज दिलेला आहे. मल्टीपर्पज जसं की आपल्याला पाऊच पॅकिंग जर करायचं असेल 80 डिग्री टेम्परेचर घेऊन जातो आपण. इन्स्टंट 4 डिग्रीला घेतो. 4 डिग्रीला आपण पॅकिंग करतो. ते 4 डिग्रीचं टेम्परेचर सुद्धा आपल्याला मिळत आहे. पनीर बनवायचं असेल तर 90 डिग्री टेम्परेचर घेऊन त्याच्यामध्ये आपण कल्चर मिक्स करतो. तर आपल्याला 90 डिग्री सुद्धा आपल्याला इथून फायनल आउट मिळत आहे. तिसरी गोष्ट जर कड बनवायचं असेल आपल्याला दही बनवायचं असेल दहीसाठी आपण 90 डिग्री जातो. 90 डिग्री जाऊन 45 डिग्री टेम्परेचर कमी करतो. 45 ला आपण कल्चर मिक्स करतो. तर आपल्याला फक्त 90 डिग्री जाऊन 45 डिग्रीचं सुद्धा आपल्याला डायरेक्ट फायनल आउट मिळतं. हो आपण कस्टमाइज करतो. काही कस्टमरला 500 LPH पासून म्हणजे कमीत कमी आपण ज्याच्याकडे 500 लिटर दूध आहे त्या 500 लिटर वाल्याला सुद्धा आपण हे मशीन देतोय. 500 लिटर तासाला पण मशीन देतोय आपण. 1000 लिटर सुद्धा देतोय आणि 2000 लिटर तासाला प्रोसेस ते सुद्धा मशीन आपण कस्टमाइज करून देतो. सुरुवातीला मी इनिशियल कॉस्ट बद्दल बोलतो. इनिशियल कॉस्ट जी आहे आपली या मशीनची कॉस्ट आहे आपली फक्त 11.5 लाख रुपये. ते जर आपण जुन्या पद्धतीने गेलो बॉयलर आणि IBT मध्ये ते आपली कॉस्ट जाते 25 ते 30 लाखापर्यंत. बरोबर. हा एक इनिशियल कॉस्टचा फरक आहे. दुसरी गोष्ट आपलं इलेक्ट्रिक कन्झम्पशन खूप कमी आहे याच्यामध्ये. जर जुन्या मशीनच्या पद्धतीने आपण गेलो 1 रुपया ते 1 रुपया 25 पैसे वगैरे खर्च जो येत होता तो आपला 20 पैसे ते 25 पैसे खर्च आलेला आहे एका लिटर मागे. बरोबर. तिसरी गोष्ट जागेचा विषय आहे. जागा आपली कन्झम्पशन एवढ्या जागेमध्ये पूर्ण प्रोसेसिंग प्लांट बसतोय. तेच आपल्याला जर जुन्या पद्धतीने गेलो आपण बॉयलर IBT लावली आपल्याला 2 गुंठे कमीत कमी जागा लागते. येस. तिसरी गोष्ट की बाबा हे बॉयलर ऑपरेट करण्यासाठी तुम्हाला एक बॉयलर ऑपरेटर लागतो. IBT ऑपरेट करण्यासाठी IBT ऑपरेटर लागतो. प्रोसेस करण्यासाठी एक सेपरेट एक व्यक्तीची गरज आहे. तर आपण सगळी सिस्टम आपण फक्त एक सिंगल मॅन ऑपरेट करू शकतो. एवढं सोपं करून ठेवलेलं आहे आपण. दुसरी गोष्ट आपण सगळं कंट्रोल इथं दिलेलं आहे. याच्यावरती फक्त 3 ते 4 बटन आहेत आपल्याकडे. 4 बटनामध्ये पूर्ण प्रोसेस होऊन जाते आपली. सर्वात पहिली गोष्ट की एकदम मेंटेनन्स फ्री मशीन आहे. मशीन मध्ये मेंटेनन्स काही नाही. जरी काही मेंटेनन्स आला विदिन 24 आवर आमची टीम सर्व्हिस टीम अवेलेबल आहेत. सर्व्हिस टीम तुमच्या घरापर्यंत पोहोचणार आहेत 24 आवरच्या आतमध्ये. दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना एवढा फायदा आहे की जे नवीन स्टार्टअप करणार आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाचं मशीन आहे की बाबा ज्यांच्याकडे 200 लिटर दूध असू द्या 500 लिटर असू द्या किंवा 4-5 हजार लिटर पर्यंत दूध असू द्या एकच मशीन आपलं त्यामध्ये काम करणार आहे. एका मशीन मध्ये आपलं सगळ्यांची काम होणार आहे. त्याच्यामध्ये वीज खूप कमी लागते याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट हे सोलार वरती पण चालतंय.
आपल्याला 3 फेज 25 HP लोड लागतो याच्यामध्ये. तुम्ही जर सोलार सिस्टम तुमच्याकडे असेल तर सोलार वरती आपली सिस्टम चालते. तर मला हे सांगा 2018ला ज्यावेळेस कंपनीची स्थापना केली होती तुम्ही, हा. तर त्यावेळेस मी कंपनीमध्ये कोणकोणते प्रोडक्ट बनवत होते की डायरेक्ट याच्यामध्येच काम करायला लागले होते? नाही, आपण टोटल टंकी प्रोजेक्ट बनवतो. जसं की पाश्चरायझेशन मशीन असू द्या, तुम्ही टँक जर बघितले असतील आता सगळे टँक वगैरे आहेत आपल्या इथं. Yes. 1 लाख लिटर पर डे चे सुद्धा आपण प्लांट बनवलेले आहे. अच्छा. फक्त कस्टमर रिक्वायरमेंट नुसार आपण छोट्या शेतकऱ्यांसाठी जे स्टार्टअप उद्योग सुरू करणार आहेत हा. त्यांच्यासाठी स्पेशल आपण बनवलेलं मशीन आहे. अदरवाईज आपण 1 लाख लिटर पर डे सुद्धा आपण प्रोजेक्ट बनवतो, मोठे प्रोजेक्ट सुद्धा बनवतो. आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल की आपण कोणकोणत्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय सध्या? आपण डेअरी आणि ब्रेवरेज मध्ये पूर्ण टोटल सोल्युशन देतो. डेअरीमध्ये तुमचे टोटल टंकी प्रोजेक्ट, ब्रेवरेज मध्ये सुद्धा टंकी प्रोजेक्ट बनवतो. एखादा युवक आहे त्यांना ही मशीन घेऊन व्यवसाय चालू करायचा आहे, शेतकऱ्यांकडून दूध जमा करून त्याच्यामध्ये प्रोसेस करून मार्केटमध्ये विकायचं आहे, तर इनिशियल स्टेजला पूर्ण गुंतवणूक किती लागू शकते बरं सरासरी तुमच्या अनुभवानुसार? साधारण कसं आहे, आता पाऊच पॅकिंग वगैरे जर आपण घेतलं तर आपली 11.5 लाखाला मशीन जाते. पाऊच पॅकिंग 3-1 लाखामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे. यस. 15-1 लाखापर्यंत आपलं आरामशीर स्टार्टअप होऊ शकतो. की डेअरी फार्मिंग मध्ये प्रॉफिट मार्जिन कसं काम करतात? ऍक्च्युली आपलं कसं आहे, याच्यामध्ये आपण इनिशियल कॉस्ट सुरुवातीला एवढी कमी केलेली आहे की बाबा माणसांना ऑटोमॅटिक या बिझनेसमध्ये प्रॉफिट होऊन जाणार आहे. दुसरी गोष्ट, आपण रनिंग कॉस्ट मध्ये सुद्धा रनिंग कॉस्ट याची एवढी कमी केलेली आहे. आपलं 100% जो शेतकरी आहे त्यांना प्रॉफिट मार्जिन जे पहिलं राहत होतं, जसं की एक 100% प्रॉफिट असेल तर त्या 100 मधलं 50% मशीन्स प्रोसेसलाच खर्च होत असेल. एक 5 रुपये प्रॉफिट होत असेल तर आजच्या घडीला ते 5 10 रुपयावरती प्रॉफिट आपलं गेलेलं आहे या मशीनच्या माध्यमातून. बाय करण्यासाठी मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेलाच आहे. त्या Yes. कॉन्टॅक्ट वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इथे येऊन व्हिजिट करू शकता, इथे येऊन बुकिंग करू शकता. आता बुकिंग चालू आहे. तुम्ही जर पाठीमागे बघितलं तर आपल्याकडे आता 4-5 मशीन आता ऑलरेडी बनवणं चालू आहे. आणि सर मला सांगा, हे मशीन आपण कुठं कुठं प्रोव्हाइड करू शकता? हे मशीन आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र, इंडियामध्ये कुठेही तुम्ही जिथे लोकेशन असेल कस्टमर तिथे प्रोव्हाइड करू शकता. सर आपली जी मशीन आहे ही मशीन कशा प्रकारे काम करते? या मशीनमध्ये याच्यामध्ये बॅलन्स टँक आहे आपल्या इकडं. बॅलन्स टँकमध्ये आपण दूध घेऊ शकतो किंवा डायरेक्ट डम टँकमधून जरी आपण दूध घेतलं तर इथं आपण फ्लोट दिलेला आहे. त्या फ्लोट थ्रू दूध आतमध्ये जाते बॅलन्स टँकमध्ये. बॅलन्स टँकमधून पुढं इथं फिल्टर दिलेलं आहे. जसं की आपलं दुधामध्ये काय कचरा वगैरे असेल तर तो कचरा साईडला होऊन आपलं फिल्टर स्वच्छ दूध पुढं जातं आहे. फीड पंप दिलेला आहे. फीड पंपामधून आपण दूध वरती फ्लो करतोय PHE मध्ये. इथे फ्लो मीटर दिलेला आहे, याच्यावरती आपण पाहू शकतो आपला फ्लो किती आहे. ठीक आहे. इथं एक कंट्रोल वॉल दिलेला आहे जो की आपल्याला कंट्रोल करतोय, जिथं जेवढं पाहिजे तेवढंच दूध आपलं पुढं पाठवतोय. इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला क्रीम सेपरेटरसाठी एक प्रोव्हिजन दिलेली आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला होमोजनायझेशनसाठी सुद्धा प्रोव्हिजन दिलेले आहे. इथून पुढे गेलं 80 डिग्री आल्यानंतर आपण होल्डिंग आहे 20 सेकंदाचं होल्डिंगमधून इथं आपल्याला FDV वॉल दिलेला आहे. ज्या वेळी आपल्याला टेम्परेचर 80 डिग्री येणार आहे त्यावेळेसच दूध पुढे जाणार आहे. जोपर्यंत टेम्परेचर येत नाही तोपर्यंत रिसर्क्युलेशनमध्ये आपण इथं सिस्टम दिलेली आहे याला. इथून पुढे आल्यानंतर 4 डिग्री आपलं टेम्परेचर फायनल आउटला येणार आहे. बरोबर. 4 डिग्रीसाठी यायला आपल्याला एकतर गरम जे बॉयलरच्या ऐवजी आपण इलेक्ट्रिक हीटर वापरलेले आहेत. इलेक्ट्रिक हीटरची टँक तुम्हाला समोर दिसते आहे. आणि IBT साठी जे दिलेलं आहे प्रोव्हिजन ते इन्स्टंट चिलिंग सुद्धा आपण इथं समोर तुम्हाला पाहायला मिळतं आहे. त्यानंतर इथं कंट्रोल पॅनलमध्ये आपण टोटल सिस्टम आपली पूर्ण कंट्रोल आपण या पॅनलवरती करणार आहे. जे टेम्परेचर आपल्याला लागणार आहे ते चिलिंग पाऊच पॅकिंगसाठी लागणार असेल, पनीरसाठी लागणार असेल किंवा कडसाठी, पूर्ण सिस्टम आपण याच्यावरूनच कंट्रोल करणार आहे. अशा प्रकारे हे मशीन काम करतं आहे. जर तुम्हाला हे मशीन घ्यायचे असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे. जरूर तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या कंपनीला व्हिजिट करा.